श्री स्वामी समर्थ. आज 9 एप्रिल एका खूप मोठ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होती, आपल्या स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवाची. हा सप्ताह म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तासाठी हवासा वाटणारा काळ. मी रुपाली तुम्हा सगळ्यांना घेऊन चालली आहे स्वामींच्या मठामध्ये. आज मी केवळ एक व्लॉगर म्हणून नाही, तर एक ओढ लागलेली भक्त म्हणून निघाली आहे, जिथे मन शांत होतं आणि उरतं फक्त स्वामींचं अस्तित्व. चला, या चैतन्याच्या वारीत माझ्यासोबत भक्तीच्या प्रवासात सामील व्हा. गाडीतील बाप्पांचं दर्शन घेऊन आमचा प्रवास सुरू झाला. बाहेरचे हे कोवळे ऊन आणि हा रस्ता मनाला खूप उभारी देतोय. माझ्यासोबत आमची गर्ल्स गँग आहे, आजी, दीदी आणि माझं बाळ सिया. एकत्र प्रवास करतानाची ही मजा काही वेगळीच असते, नाही का? जशी हायवेवर वेग घेते तसा मनातला उत्साहही वाढत आहे. हे रस्ते, हे मोकळं आकाश आणि सोबत स्वामींचं नामस्मरण. प्रवासाचा आनंद शब्दात नाही सांगता येणार. असं वाटतंय की स्वामी स्वतः हात धरून आपल्याला बोलावत आहे. आणि बोलता बोलता आपण येऊन पोहोचलो सुद्धा. ही भव्य कमान पाहूनच स्वामींच्या वास्तव्याची जाणीव होते. हेच ते ठिकाण जिथे पुढचे 8 दिवस आपण स्वामींच्या चरणी असणार आहोत. प्रवेश करताना हे डोलणारे भगवे ध्वज पहा. भगवा रंग हा त्याग, ज्ञान आणि वैराग्याचं प्रतीक आहे. हे ध्वज आपल्याला सांगतात की इथून पुढे जाताना आपले सर्व अहंकार आणि चिंता बाहेर सोडून स्वामींच्या चरणी लीन व्हायचे. आणि आपण स्वामींच्या छत्रछायेखाली आलेलो आहोत. आणि फायनली आपण मठात पोहोचलो आहोत. मी खूप उत्साहात आहे, कारण पुढचे 8 दिवस मी इथेच असणार आहे. इथला प्रत्येक सुंदर क्षण, प्रत्येक विधी आणि इथली ती सात्विक ऊर्जा मी व्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हा सोहळा फक्त माझा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. जो आनंद मी इथे घेते तो तुम्हालाही घरबसल्या मिळावा, हाच माझा छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे हा भक्ती सोहळा अजिबात मिस करू नका. सो रेडी राहा. पुढचे 8 दिवस आपण सगळे मिळून स्वामींच्या सहवासात असणार आहोत. चला तर मग या स्वामीमय प्रवासाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आता तुम्हा सर्वांना समजलंच असेल आपण नक्की कुठे आलेलो आहोत. आपण आलेलो आहोत श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे येथे. एंट्रन्सची ही रांगोळी बघून तर मन अतिशय प्रसन्न झालं. पुढे जाऊन नाव नोंदणी करून आम्ही निघालो स्वामींच्या मठाकडे. मठात शिरण्यापूर्वी इथे पाय धुण्याची सोय आहे. बऱ्याच जणांना वाटतं हे फक्त धूळ साफ करण्यासाठी आहे, पण तसं नाही. बाहेरून येताना आपण आपल्यासोबत प्रवासाचा थकवा, नकारात्मक विचार आणि जगाची सगळी धूळ घेऊन येत असतो. पाय धुणं म्हणजे स्वतःला आतून आणि बाहेरून शुद्ध करून त्या स्वामींच्या दरबारात पाऊल ठेवणं. ते थंड पाणी पायावर पडलं की अर्धा थकवा तिथेच निघून जातो आणि आपण शांत मनाने दर्शनाला तयार होतो. मठात आल्यावर हा औदुंबर आणि स्वामींचा दरबार म्हणजे माहेरची ओढ वाटते. एक प्रदक्षिणा मनातला सगळा थकवा आणि चिंता कुठे पळवून लावते. काही न मागताही झोळी भरून देणाऱ्या माझ्या स्वामींच्या सहवासातला हा सुंदर सोहळा. बाहेरून येताना मनात विचारांचं काहूर होतं, टेन्शन होतं. पण जसं या दरबारात पाऊल ठेवलं ना, तसं सगळं शांत झालं. समोर तो भव्य दिव्य स्वामींचा दरबार आणि त्यातून ओसंडून वाहणारं ते चैतन्य. तिथे डोकं टेकवलं ना, तेव्हा जगाचा विसर पडला. त्या एका क्षणात असं वाटलं की हा फक्त दरबार नाही, तर तो आपल्या सर्वांच्या विश्वाचं अथंग केंद्र आहे. त्या शांततेत मला एक स्पष्ट आवाज ऐकू आला, जणू स्वामीच माझ्या डोक्यावर मायेचा हात ठेवून हळूच म्हणत आहेत, इतकी काळजी का करतेस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द कानावर पडले आणि काळजावरचं सगळं ओझं एका क्षणात हलकं झालं. खरं सांगू का, आपल्याला असं वाटतं की आपण स्वामींकडे जातोय, पण तसं नाही आहे. प्रत्यक्षात स्वामीच आपल्याला बोलावून घेतात. हे तुळशी वृंदावन आणि शेजारीच असलेलं यज्ञकुंड. यज्ञातील त्या आहुतींची ऊर्जा संपूर्ण परिसरात दरवळत होती. तो पवित्र धूर संपूर्ण शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत होता. हे आहे भव्य असं पारायण मंडप, जिथे शेकडो भाविक गुरुचरित्र पारायणासाठी बसणार आहेत. इथे प्रत्येकाची लगबग चालू होती. स्वतःचं आसन निवडणं, चौरंग मांडणं, ग्रंथ मांडणं, ग्रंथाची पूजा करणं, ह्यात सगळेजण मग्न झालेले होते.
वेळ झाली आहे सामूहिक संकल्पाची आणि गुरुचरित्र पारायणाची. आरती झाल्यानंतर दीप प्रज्वलनाने या चैतन्यमयी उत्सवाची अधिकृत सुरुवात झाली. त्यानंतर झाला तो सामूहिक संकल्प. डोळे मिटून जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा आपल्या वैयक्तिक इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करतो. पण जेव्हा शेकडो लोक एकाच लयीत संकल्प करतात ना, तेव्हा त्या वातावरणात निर्माण होणारी स्पंदनं अंगावर शहारा आणतात. इथे जमलेला प्रत्येक भाविक आपल्या आयुष्यातील काही ना काही प्रश्न समस्या घेऊन स्वामींच्या दरबारात आलेला असतो. गुरुचरित्रातील प्रत्येक ओवीत संकटातून बाहेर काढण्याची शक्ती आहे. म्हणूनच सर्व भाविक आपले प्रश्न स्वामींच्या चरणी अर्पण करून या ग्रंथाचं पारायण करतात. जेव्हा शेकडो भक्त एकत्र बसून पोथी उघडतात तेव्हा त्या पानांचा आवाजही एखाद्या मंत्रासारखा वाटायला लागतो. संकल्प घेतल्यानंतर सगळ्यांसाठी गरमागरम चहा व नाश्त्याची सोय केलेली होती. आणि मग यानंतर आमची सुरुवात झाली ती पारायण वाचनाला. पारायण वाचून झाल्यानंतर दुपारी 12 वाजता स्वामींची आरती झाली. आरतीनंतर आमच्यासाठी गरमागरम जेवणाचीही सोय होती. त्याचे फुटेज मी कॅप्चर करू शकले नाही. दुपारी 3:30 वाजले आणि मठात एकच जल्लोष सुरू झाला, पालखी सोहळ्याचा. स्वामींच्या पादुका समोर आल्या आणि कुणाचेही पाय जमिनीवर राहिना. टाळ मृदुंगाच्या तालावरती सगळेजण मनसोक्त नाचत होते. तो आनंद, ती ओढ शब्दात सांगताच येणार नाही. पालखी सोहळ्यानंतर सर्व लहान मुलं गार्डनमध्ये खेळायला आली. इथे मामांनी त्यांच्या भाच्यांसाठी गार्डनची सोय देखील केलेली आहे. तारक मंत्र बोल. तारक मंत्र. निशंक होय. अतारकी अवधूत. व्हेरी गुड. आज माझ्या चिमुरडीचं सगळ्यांकडून भरभरून कौतुक झालं. तिला दिलेल्या संस्कारांची मला पोचपावती मिळाली. रात्रीचे 9 वाजलेत आणि मठाचं हे रूप बघा, जणू आकाशच खाली उतरलं आहे की काय. ही रोषणाई आणि ही शांतता मनाला खूप सुख देते. रात्रीच्या वेळी हा मठ किती दिव्य दिसतोय पहा. ही रोषणाई आणि वातावरणातले हे सकारात्मक विचार जणू स्वर्गच इथे उतरला आहे. सुंदर अशा कीर्तन सोहळ्यानंतर आम्ही सर्वांनी महाप्रसाद ग्रहण केला. तर असा होता आजचा पहिला दिवस. खूप थकलोय खरं, पण मनातून खूप तृप्त आहोत. उद्या पुन्हा भेटायचं आहे दिवस 2च्या सोहळ्यासाठी. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींच्या आशीर्वादासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.